नमस्कार. आजचा आपला विषय आहे ओळख नवविधा भक्तीची. भक्ती म्हणजे काय? तर परमेश्वराचा जो भक्त असतो तो परमेश्वराची पूजा अर्चा करतो, उपासना करतो. देवाबद्दल त्याच्या मनात एक अनिवार्य ओढ असते, देवावर अपार श्रद्धा असते, विश्वास असतो. यालाच भक्ती असं म्हणलं गेलेलं आहे. महर्षी नारदांनी भक्ताची व्याख्या फार सुंदर केली आहे. ते म्हणतात, जो विभक्त नाही तो भक्त. कुणापासून विभक्त नाही? तर परमेश्वरापासून जो विभक्त नाही, जो निरंतर परमात्म्याशी जोडला गेलाय, परमात्म्याशी ज्याचं सततचं अनुसंधान आहे, तो भक्त, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आता हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो अतिशय दुर्लभ असा मानला गेलेला आहे. जवळपास 84 लक्ष योनीतून जीव फिरून फिरून शेवटी त्याला त्या अनेक जन्मात केलेल्या पुण्यकर्माचं फळ म्हणून मनुष्य जन्म प्राप्त होतो. इतका हा दुर्लभ, मिळायला अतिशय कठीण असा मनुष्य जन्म आहे. या मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या म्हणजे एकाच जन्मात किंवा फक्त मनुष्य योनीमध्ये भगवंतांनी माणसाला सत्सत विवेक बुद्धीचं दान दिलेलं आहे. बाकी शरीर, त्याची इंद्रिय हे पशुपक्ष्यांनाही असतात, जशी माणसांना असतात. पण माणसाकडे कोणती गोष्ट त्यांच्यापेक्षा वरचढ आहे तर सत्सत विवेक बुद्धी. आणि या सत्सत विवेक बुद्धीचा उपयोग करून या शरीररूपी, इंद्रियरूपी या सगळ्या साधनांचा उपयोग करून मनुष्याने परमात्मा प्राप्ती करून घ्यावी, या अपेक्षेने भगवंतांनी याला हे दान दिलेलं आहे. म्हणजे काय की सत्सत विवेक बुद्धीचा वापर करून आपण मनुष्य योनीमध्ये पुण्य संचय करू शकतो. मागच्या जन्मात जर काही पापकर्म झाली असतील तर त्या पापकर्मांचा बॅलन्स आपण कमी करून पुण्याचा संचय जास्त करू शकतो. आणि जेव्हा पापापेक्षा पुण्य वरचढ ठरतं, जास्त होतं, तेव्हाच मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात काय की मनाच्या पातळीवर जगणारा तो मानव, अशी मानवाची व्याख्या केलेली आहे. पण सर्वसामान्य मनुष्य जो आहे तो देहाच्या पातळीवर जगत असतो कायम. देह बुद्धी प्रचंड असते. हा देह, हे शरीर म्हणजे मी आहे, ही माझी ओळख आहे, किंवा हे शरीर म्हणजे मी आहे, अशी त्याची पक्की धारणा असते. आणि त्याच्यामुळे स्वरूप म्हणजे काय, किंवा आपल्या अंतःकरणात प्रत्यक्ष परमात्म्याचा अंश आहे, तो राहतो आहे आत्म्याच्या रूपाने, याची जाणीव सुद्धा त्याला होत नाही. हे जे शरीर, इंद्रिय, बुद्धी मिळालेली आहे, या सगळ्याचा उपयोग तो ऐहिक सुख मिळवण्यासाठी करतो. संसारातले भोग आपल्याला भोगता यावं, या देहाला सतत आराम मिळावा, सुख प्राप्त व्हावं, म्हणून या सगळ्याचा तो वापर करत असतो. आयुष्य कितीही अगदी कष्टमय असू दे, वेदनादायी असू दे, तरी सुद्धा त्याची या संसारातली आसक्ती कधी कमी होत नाही, जगण्याची इच्छा कधी त्याची कमी होत नाही. आणि संसार आणि परमात्मा ही एका दोरीची जणू काही दोन टोकं आहेत, की संसाराचं टोक सोडल्याशिवाय परमात्म्याचं टोक पकडता येत नाही. पण माणसाचं होतं काय की हे संसारिक सुख मिळवण्याच्या प्रयत्नात हे टोक इतकं घट्ट धरतो की परमात्म्याच्या टोकापर्यंत तो कधी पोहोचूच शकत नाही. याबाबत एक गोष्ट सांगते की एक गरीब बाई जंगलात राहत होती, झोपडी बांधून. 2 लहान मुलं पदरात होती. उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नव्हतं तिच्याकडे. मग कसं पोट भरायचं आपलं आणि मुलांचं? तर ती काय करायची की रोज पहाटे उठून जंगलात जायची, वाळलेली लाकडं गोळा करायची, त्याच्या मोळ्या बांधायची, आणि जवळपासच्या खेडेगावातनं त्या मोळ्या विकून जे काही 4 पैसे मिळतील त्याच्यात तिचं आणि मुलांचं पोट ती भरायची. भरपूर कष्ट होते तिच्या आयुष्यात, पण ती एकाच आशेवर जगत होती
की आपली ही मुलं आता मोठी होतील, चांगलं शिक्षण घेतील, 4 पैसे कमवतील आणि मग आपलं हे कष्टाचं आयुष्य संपेल, आपल्याला सुद्धा आराम करायला मिळेल म्हातारपणी, अशी अगदी साधी तिची अपेक्षा होती. होता होता अशीच अनेक वर्ष गेली, मुलं मोठी झाली, जवळच्या गावात शिक्षणासाठी गेली, नंतर लांबच्या शहरात नोकरीसाठी म्हणून गेली, पैसे मिळवायला लागली, पण आपल्या आईला मात्र विसरून गेली. जगरहाटी आहे ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा अनुभव येतो. आईला विसरून गेली, आपापल्या संसारात रमून गेली. त्याच्यामुळे झालं काय की आता ही स्त्री सुद्धा, ही बाई सुद्धा म्हातारी झाली होती, वय झालं होतं, कष्ट करवत नव्हते तिच्याच्यानी, पण करणार काय, मुलं विचारत नव्हती, शेवटी स्वतःचं पोट तर भरायला पाहिजे. त्यामुळे तिचा परत आपला तोच दिनक्रम सुरू राहिला. पहाटे उठायचं, जंगलात जायचं, लाकडं गोळा करायची, मोळ्या बांधायच्या, विकायच्या जवळपासच्या गावात. आणि मग ती रोज काय करायची, त्या मोळ्या डोक्यावर घेताना ते ओझं तिला पेलवायचं नाही. मग ती रोज देवाची विनवणी करायची, कारण आता म्हातारपण चालू झालं होतं, कष्ट होत नव्हते तिच्याच्याने. मग ती देवाला रोज प्रार्थना करायची, उचल रे बाबा आता, माझ्याच्याने काही हे ओझं पेलवत नाही, हे कष्ट आता माझ्याच्याने काही होत नाही, उचल, असं ती रोज देवाची विनवणी करायची. आपल्याला माहितीच आहे की देव सर्वज्ञ आहे, परमेश्वर सर्वज्ञ आहे, त्यांना सगळ्यांच्याकडे त्याचं लक्ष असतं देवांचं. त्याप्रमाणे या म्हाताऱ्या बाईचं सुद्धा ही विनवणी, ही प्रार्थना देव रोज ऐकत असत. एकदा त्यांनी ठरवलं की आता खरोखर या म्हातारीची या कष्टातनं आपण मुक्तता करूया. मग एके दिवशी असंच पहाट होते, ती म्हातारी जंगलात जाते, लाकडं गोळा करते, मोळ्या बांधते आणि डोक्यावर एक एक मोळी ठेवताना रोजच्या सवयीने म्हणते, उचल रे बाबा आता, माझ्याच्याने काही हे ओझं पेलवत नाही, हे कष्ट सहन होत नाही. हे ऐकल्याबरोबर प्रत्यक्ष देव तिच्या पुढे प्रकट होतात. अतिशय तेजस्वी असं त्यांचं रूप असतं. त्या तेजाने त्या म्हातारीचे डोळे अगदी दिपून जातात. ती म्हणते, अरे कोण रे बाबा तू आणि माझ्याकडे कशाला आलास, तुला द्यायला माझ्याकडे काही नाहीये, मीच एक गरीब आहे, मी तुला काय देणार. तो देव हसतो आणि म्हणतो, अगं तू मला ओळखलं नाहीस का, ज्या परमेश्वराची तू रोज विनवणी करतेस, प्रार्थना करतेस, तो परमेश्वरच मी आहे. आणि तू रोज मला म्हणतेस ना उचल रे बाबा, म्हणून मी आज तुला इथून नेऊन माझ्या घरी न्यायला आलं. त्या मोळ्या वगैरे आता टाकून दे, आता तुझं हे कष्ट संपले आयुष्यातले, आता माझ्या इथे येऊन अगदी आराम करतो. देवाचं ते बोलणं ऐकल्यावर तिच्या एकदम लक्षात येतं की या देवाच्या रूपाने साक्षात मृत्यू आपल्या पुढे ठाकलेला आहे, उभा ठाकलेला आहे. आता प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसल्यावर तिची काही मरायबिरायची खरी इच्छा नसतेच मनातनं, अजून जगण्यातली आसक्ती काही संपलेली नसते. म्हणजे अगदी आपल्या सामान्य माणसांचं सुद्धा असंच होतं. आपण दिवसातनं कितीतरी वेळा म्हणतो की काय हे माझं संसारातले कष्टच संपत नाही, घरातली कामं काही संपत नाही, देवा सोडव रे बाबा मला आता या सगळ्या कामातनं, असं आपण सुद्धा म्हणत असतो. पण थोडं कुठे आजारी पडलो, दवाखान्यात जायची वेळ आली की मात्र देवाची काय, अगदी डॉक्टरांची सुद्धा विनवणी करतो की मला वाचवा, इतक्यात मला मरायचं नाहीये, अजून पुष्कळ काही मला आयुष्यात करायचंय, पाहायचंय, मुलांची लग्न पाहिजे, नातवंड झालेली पाहिजे, त्यांना शिकलेलं पाहिजे, त्यांची लग्न पाहिजे, मरायची कोणाचीच इच्छा नसते आपली. तसंच अगदी त्या म्हातारीचं होतं. तिला अजूनही आशा वाटत होती मुलं आपल्याला त्यांच्याकडे बोलवून घेतील, मग मी पण माझ्या नातवंडांचे लाड करीन वगैरे वगैरे. आणि हुशार होती ती, चलाख होती म्हातारी. आता प्रत्यक्ष मृत्यू तर समोर आलेला आहे, मग आता काय करायचं. मग एकदम तिला एक कल्पना सुचते आणि ती हसून देवाला म्हणते, अरे मी कधी तुझी विनवणी केली उचल रे बाबा मला म्हणून, मी कधीच असं म्हणलं नाही. तो देव म्हणतो, अगं म्हातारं खोटं नको बोलूस, रोज तर तू विनवणी करायचीस ना उचल रे बाबा. ती त्या देवाला म्हणते, तू नीट ऐकली नाहीस माझी विनवणी, मी काय म्हणत होते, उचल रे बाबा म्हणजे ही मोळी उचल रे बाबा, ह्याचं मोळीचं ओझं मला उचलवत नाहीये, मला उचल असं मी कधीच म्हणलं नव्हतं तुला, असं कसं तू मला न्यायला आलास, तू आपलं आल्या पावली परत जा, इतक्यात काही मला मरायचं नाहीये,
मी काय तुझ्या बरोबर येणार नाही. देवाला अगदी हसू येतं की संसारातली आसक्ती, जगण्याची आस अजूनही हिच्यात भरपूर शिल्लक आहे. तो म्हणतो ठीक आहे म्हातारे, तुला हवं तेवढं तू जग तुझं आयुष्य, मी आपला जातो परत. ती म्हणते जाता जाता एक काम कर, मोळी उचलून माझ्या डोक्यावर दे आणि मग जा. देव हसतो, मोळी उचलून तिच्या डोक्यावर देतो आणि निघून जातो. म्हणजे संसारातली आसक्ती किती असते बघा, की प्रत्यक्ष भगवंत तिला न्यायला आले होते तरी सुद्धा ती भगवंतांबरोबर जाण्याचं तिने नाकारलं. अजूनही तिला जगण्याचीच इच्छा कायम राहिली. ही संसारातली आसक्ती प्रत्येकालाच असते. संत तुकाराम महाराज फक्त मला वाटतं याला अपवाद होते. त्यांना न्यायला जेव्हा पुष्पक विमान आलं प्रत्यक्ष देवानी धाडलेलं, तेव्हा त्यांनी सुद्धा ते म्हणले की थांबा जरा, पुष्पक विमानात बसायची जेव्हा वेळ आली की मी माझ्या बायकोला पण बोलावून घेतो. आणि ते त्यांची बायको आवली, तिचं नाव आपल्याला माहिती आहे, आवलीला बोलवायला गेले घरी. सकाळ झाली होती, पहाटेची वेळ होती. तर मग ते आवलीला म्हणलं चल चल लवकर माझ्या बरोबर, मी निघालोय, तुला यायचंय का? आणि आपल्याला माहितीये की आवलीला त्यांची ते विठ्ठल भक्ती वगैरे अजिबात आवडायची नाही. त्यामुळे तिला काय वाटलं हे असंच कुठतरी कीर्तनाला बिर्तनाला आपल्याला बोलवत असतील. ती तुकाराम महाराजांना काय म्हणली, तुम्हाला जायचं तिथे जा, मी काही येणार नाही. आता माझी मुलं उठतील, त्यांना दूध द्यायचंय, गाई म्हशींची धार काढायची, गोठा स्वच्छ करायचाय, स्वयंपाक करायचाय, तुम्हालाही लागेलच की हो जेवायला, मी काही यायची नाही, तुम्ही जा. आणि शेवटी तुकाराम महाराज पुष्पक विमानातून निघून गेले. आवली मात्र इथेच राहिली. म्हणजे इतकी संसारातली सामान्य माणसाची आसक्ती असते, सुटता सुटत नाही ती. त्यामुळे होतं काय की या संसार सुखात रममाण झाल्यामुळे आपण त्या परमात्म्याला जाणूच शकत नाही. आपली बुद्धी तेवढी प्रगल्भ होतच नाही किंवा आपली आकलन शक्ती ही तेवढी राहत नाही की आपण त्या परमात्म्याला जाणून घेऊ शकू. कारण एकतर हा परमात्मा आहे कसा, परमेश्वर आहे कसा, तो आपल्या डोळ्याला दिसत नाही. त्याला स्पर्शही करता येत नाही आपल्याला, दुसऱ्या कुणाला तो बोटानेही दाखवता येत नाही की हा बघा हा म्हणजे परमेश्वर किंवा हा म्हणजे परमात्मा. म्हणजे मन बुद्धी इंद्रिय यांनी सुद्धा त्याला जाणून घेता येत नाही. आणि आपल्या मनात प्रश्न मात्र असतो की हा देव देव आपण म्हणतो, देवाची पूजा करतो, त्याला विनवणी करतो, त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा करतो, आपल्या सगळ्या इच्छा त्याने पूर्ण कराव्या असं त्याला सारखं सांगतो. पण हा देव आहे कसा हे मात्र आपल्याला कळत नाही. श्वेतकेतूची गोष्ट सांगितलेली आहे. हा श्वेतकेतू असतो तो सुद्धा विद्याभ्यास करण्यासाठी पूर्वी जसा गुरूंच्या आश्रमात जायचं राहिला तसा तोही जातो, पुष्कळ शिक्षण घेतो तिथे आणि काही वर्षांनी घरी परत येतो आणि वडिलांना म्हणतो की मी एवढी विद्या ग्रहण केली, भरपूर शास्त्रांचा अभ्यास केला, गुरूंकडनं भरपूर ज्ञान मिळवलं, पण तो परमेश्वर परमात्मा मला काही कुठे दिसला नाही हो अजूनपर्यंत. तुम्हाला माहितीये का हा परमात्मा कसा असतो, देव कसा दिसतो, कुठे राहतो तो? तर मग त्याचे वडील त्याला म्हणतात की समोर एक मोठा वटवृक्ष असतो, जा आणि त्याचं एक फळ तोडून आण. साधारण अंजिरासारखं त्याचं फळ असतं. तो ते फळ आणतो. ते वडील त्याला म्हणतात की बघ आतमध्ये काय, फळ फोडून बघ. तो फळ फोडतो, त्याला अनेक अशा लहान 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 बिया दिसतात. आपल्याला माहिती अंजिरात कशा लहान बिया असतात. तो म्हणतो याच्यात काही नाही, बिया आहेत फक्त. वडील म्हणतात त्यातली एक लहानशी बी फोडून बघ काय आतमध्ये. तर मग तो ती लहानशी अगदी सूक्ष्म बी असते ती फोडतो, आत काहीच दिसत नाही, पोकळी. तो म्हणतो वडिलांना आतमध्ये तर काही नाही, पोकळी आहे, या बीच्या आत काही नाहीये. ते म्हणतात असाच परमात्मा आहे, दिसत नाही, अगदी सूक्ष्म आहे. पण जसं या लहानशा बी पासून एवढा मोठा वटवृक्ष तयार झालाय, तसंच त्या सूक्ष्म परमात्म्यापासून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. हे तू जाणून घे, म्हणजे परमात्मा कसा आहे हे तुला कळेल. पण हे श्वेतकेतूच्या बाबतीत झालं. आपल्यासारख्या सामान्य माणसांना समोर काहीतरी ठोस गोष्ट दिसल्याशिवाय विश्वास बसत नाही, श्रद्धा तर अजिबात बसत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी पुरावा लागतो की देव आहे ना, मग तो कुठे कसा दिसतोय, हे म्हणजे देव नामक काहीतरी प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे आल्याशिवाय आपण
त्याच्यावर आपली श्रद्धा बसू शकत नाही. म्हणून मग देव हे देवाची प्रतिमा किंवा देव ही संकल्पना सुद्धा माणसांनीच निर्माण केली. सामान्य माणसाचा त्याच्यावर विश्वास बसावा म्हणून देवाची मूर्ती काहीतरी बनवली गेली किंवा एखादा फोटो तस्वीर बनवली गेली आणि अमुक एक देव म्हणजे असाच तो दिसणार अशी एक स्पष्ट प्रतिमा माणसापुढे उभी केली गेली. जसं आता भगवान शंकर म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे वल्कल नेसलेली, गळ्यामध्ये नाग आहे बुवा, डोक्यावर चंद्र आहे, डोक्यावरनं गंगा वाहते, असं एक चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. किंवा श्री गणपती म्हटलं की त्यांची मोठी सोंड, सुपा एवढे कान किंवा हातात मोदक, अशी एक गणपतीची प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. आणि मग अशी काहीतरी मूर्ती प्रतिमा असली आपल्या डोळ्यापुढे की आपण त्याची स्थापना आपल्या देवघरात करतो. माणूस रोज त्याची पूजा अर्चा करतो, नैवेद्य दाखवतो, फुलं वाहतो. आणि असं करता करता रोज नित्यनेमाने जेव्हा एखादा मनुष्य ही पूजा अर्चा करायला लागतो तेव्हा आपोआपच त्याच्यामध्ये आणि देवाच्या मध्ये एक अदृश्य बंध तयार होतो. त्याला त्या कोणतेही देव प्रत्येकाचे ठरलेले असतात, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या देवांवर असते, पण त्या देवांमध्ये आणि त्या त्या माणसामध्ये काहीतरी नातं तयार होतं. त्याचा त्या देवावर विश्वास बसतो, श्रद्धा बसते, प्रेम वाटायला लागतं देवाबद्दल. आणि या सगळ्या भावना म्हणजेच काय झालं, किती भक्ती झाली त्याची. मग आता ही जी भक्ती आहे तर याच्या बाबतीत 3 दुर्लभ गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या गेल्या की ज्या अतिशय कठीण आहेत. पहिली दुर्लभ गोष्ट म्हणजे मनुष्य जन्म. हीच एक दुर्लभ गोष्ट आहे. एवढ्या 84 लक्ष योनीमध्ये फिरल्यानंतर कुठे हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. पण अशी लाखो करोडो लोक आहेत जगामध्ये, त्यांच्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतक्या काही लोकांना दुसरी दुर्लभ गोष्ट प्राप्त होते. ही दुसरी गोष्ट म्हणजे आहे मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं कल्याण करून घेण्याची तीव्र इच्छा असणं, आपली प्रगती व्हावी, आपला उद्धार करून घ्यावा असं आपल्याला वाटणं म्हणजे मुमुक्षत्व. पण ही जी प्रगती आहे ती आपल्या संसारातली प्रगती नाही की चांगलं शिक्षण घ्यायचं, मला चांगली नोकरी मिळू दे, चांगले पैसे मिळू दे, ही ती प्रगती. तर पारमार्थिक मार्गावरची प्रगती म्हणजे हे मुमुक्षत्व. जसा अर्जुन मुमुक्षू होता, त्याला आपलं कल्याण करून घेण्याची इच्छा होती. आणि म्हणून आपण पाहतो दुसऱ्या अध्यायात भगवद्गीता ज्यांनी वाचली त्यांना माहितीये की तो भगवंतांना शरण गेला होता आणि शाधी मान त्वाम प्रपन्नम, तो म्हणतो की मी तुम्हाला संपूर्णपणे शरण आलोय, आता माझं कल्याण ज्याच्यामुळे होईल अशी गोष्ट मला सांगा किंवा असा मला उपदेश करा. आणि मग भगवंतांनी त्याला अनेक योग मार्ग सांगितलेले आहेत. सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, ध्यान योग सांगितला, भक्ती योग सांगितला. तसंच हे मुमुक्षत्व आपल्यामध्ये असणं ही दुसरी दुर्लभ गोष्ट झाली. आता समजा हेही आपल्याला वाटलं की आपली प्रगती करावी पारमार्थिक मार्गावर, आपण सुद्धा त्या परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं किंवा आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी, म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आपली सुटका व्हावी असं आपल्याला अगदी वाटलं तरी हे होणार कसं, काय केलं की मला मोक्ष मिळेल हे आपल्याला समजत नाही. मग त्याच्यासाठी तिसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळायला पाहिजे. योग्य गुरूंचा लाभ होणं ही ती तिसरी दुर्लभ गोष्ट आहे. जसं अर्जुनाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे मार्गदर्शक म्हणून लागले आणि त्याच्यामुळे त्याचं तर कल्याण झालंच. मग आपल्याला सुद्धा असे मार्गदर्शक जर भेटले तर आपण सुद्धा ही गोष्ट प्राप्त करून घेऊ शकतो. मग हे मार्गदर्शक म्हणजे अनेक संत मंडळी हे आपले मार्गदर्शकच आहेत किंवा अनेक शास्त्राचे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, हे सगळे आपले मार्गदर्शकच आहेत. ते आपल्याला या भगवंत प्राप्तीसाठी वेगवेगळे मार्ग दाखवतात. मग त्यातला कोणता मार्ग आपल्याला रुचेल, आवडेल, झेपेल त्या मार्गाने आपण जाऊ शकतो. संतांनी, बऱ्याचशा संतांनी कोणता मार्ग निवडला तर भक्ती मार्ग निवडलेला आहे. बऱ्याचशा संतांनी परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला माहिती आहे. मग त्या भक्तीच्या मार्गाने जायचं म्हणजे
ज्ञानयोग किंवा सांख्ययोग हे मार्ग कसे आहेत की जणू काही बुद्धीचा महामार्ग जर म्हटलं तर हा भक्ती मार्ग जो आहे ती म्हणजे सरळ सोपी पायवाट आहे. अनेक जण या पायवाटेवरनं गेलेले आहेत आणि त्यांना त्यांचं कल्याण झालेलं आहे आयुष्यामध्ये. तर हा मार्ग त्यातल्या त्यात सोपा आहे आणि पटकन आपल्याला देवापर्यंत पोहोचवणारा आहे. मग आता ही भक्ती करायची ती का करायची, कशासाठी करायची आणि कशी करायची हे थोडंसं आपण आज बघणार आहोत. आता मुख्य भक्ती का करायची, तर 99% माणसं जी भक्ती करतात ती कशासाठी, तर आपल्या इच्छापूर्तीसाठी. मनात काहीतरी हेतू धरून ही भक्ती केली जाते. मला अमुक एक पाहिजे आणि म्हणून मी देवाची भक्ती करतो. म्हणजे असे भक्तांचे 4 प्रकार सुद्धा भगवद्गीतेत सांगितलेले आहेत की जिज्ञासू भक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे, आर्त भक्त आहे आणि चौथा ज्ञानी भक्त आहे. की आर्तभक्त म्हणजे काय, की अगदी आपल्यावर एखादं संकट आलं की मग देवाचा धावा करायचा, नाही तर तोपर्यंत चांगलं जोपर्यंत चाललंय तोपर्यंत देवाची आठवण येत नाही, त्याला अर्थभक्त म्हटलं. असे भक्तांचे प्रकार त्यांनी सांगितले. तर असं जे इच्छापूर्तीसाठी देवाची भक्ती केली जाते त्याला राजस भक्ती असं म्हटलंय. याच्यामध्ये काय असतं, राजस भक्तीमध्ये देवावर श्रद्धा असते, विश्वास असतो, पण त्याच्याच बरोबर एक व्यवहार असतो. म्हणजे कसं की जणू काही देव म्हणजे दुकानदार आहे आणि माणूस म्हणजे एक ग्राहक आहे. जसं आपण पैसे घेतो, दुकानात जातो आणि त्या पैशाच्या मोबदल्यात दुकानदाराकडनं आपल्याला हवी ती वस्तू घेतो, तसं या भक्तांचं कसं असतं की मी तुझी एवढी रोज पूजा करतो, मी इतक्या वेळा जप करतो, इतके तास नामस्मरण करतो, रोज देवळात जातो, कीर्तनाला जातो, मग आता तू माझी ही मागणी पूर्ण केली पाहिजे. असा व्यवहार करणारी ही जी आहे ती राजस भक्ती आहे. ही सुद्धा भक्ती आहे, म्हणजे पुण्यकर्मच आहे हे सुद्धा, पण याच्यामध्ये अंतःकरणाची शुद्धी होत नाही किंवा आत्मशुद्धीचं साधन हे मानलं जातं. मग आत्मशुद्धीसाठी कोणती भक्ती करायची, तर सात्विक भक्ती करायची. म्हणजे देवाकडून काही अपेक्षा नाही करायची. सात्विक भक्तीमध्ये देवाबद्दल त्या भक्ताला स्वाभाविक प्रेम वाटत असतं, देवाकडून काही नको असतं त्याला, फक्त देव मला भेटावा, देवाचं रूप आणि माझं रूप हे एकरूप व्हावं, देवाशी मी एकरूप व्हावं, त्या देवाचं दर्शन मला व्हावं, एवढीच एक अपेक्षा असते. आणि अनेक संत मंडळी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहेत, संत तुकाराम आहेत, नामदेव आहे, जनाबाई आहे, संत मीराबाई, आपल्याला अनेक नावं माहिती आहेत. या सगळ्यांची भक्ती अशी सात्विक होती. तर या भक्तीसाठी मग काय करायला लागतं, देवाची जर अशी सात्विक भक्ती करायची तर देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. म्हणजे हे आपलं शरीर म्हणजे जणू काही मंदिर आहे, देऊळ आहे, आणि त्याच्यामध्ये एखाद्या देवळात गाभाऱ्याच्या मध्ये देवाची स्थापना केलेली असते मूर्तीची, तसं या देहरूपी मंदिराच्या अंतःकरण रूपी गाभाऱ्यामध्ये परमेश्वराचा जो अंश आत्मा तो असतो आपल्या अंतःकरणात. या आत्मारूपी देवाची आपल्याला भक्ती करायची. मग जसं देवळामध्ये देवाची पूजा करायची त्या मूर्तीची, त्याच्या आधी सगळं देऊळ झाडून स्वच्छ करतात, तो गाभारा स्वच्छ केला जातो, तिथे उदबत्ती लावतात, दिवा समई लावतात, म्हणजे तिथलं वातावरण पवित्र केलं जातं आणि मग त्या मूर्तीची पूजा केली जाते. तसंच आपण सुद्धा आधी शरीर नामक देऊळ स्वच्छ ठेवलं पाहिजे. याला शौच असं म्हणतात. शौच म्हणजे शुद्धी. पण हे झाले की बाह्य शुद्धी झाली, की शरीर तर स्वच्छ पाहिजेच, पण गाभारा जो आहे म्हणजे आपलं अंतःकरण जे आहे की जिथे ही आत्मारूपी मूर्ती आहे तो गाभारा सुद्धा पवित्र केला गेला पाहिजे. मग ते कसं करायचं, तर अंतःकरणातले वाईट विचार विकार सगळे नष्ट करून टाकायचे, चांगल्या विचारांची उदबत्ती तिथे लावायची, ज्ञानाच्या दिवा तिथे लावायचा म्हणजे समई लावायची, आणि मग या आत्मारूपी मूर्तीची आपण पूजा करायची. हे सगळं केलं की मग आता पूजा करायची म्हणजे देवाला काहीतरी फुलं बिलं तरी व्हायला पाहिजेत की नाही. मग ती कोणत्या प्रकारची फुलं व्हायची आहेत आपल्याला,
तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलंय, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. म्हणजे स्वकर्मरूपी कुसुमांनी त्या देवाची पूजा करायची. म्हणजेच काय करायचं की आपली जी जी कर्तव्य आहे ती चांगली प्रसन्नतेने पार पाडायची, त्याचा कंटाळा करायचा नाही. हसतमुखाने सगळी आपली कामं पार पाडायची, मनामध्ये त्या देवाचं स्मरण जागृत ठेवायचं. अशा रीतीने आपण जेव्हा या देवाची पूजा करतो, ही झाली सात्विक भक्ती. आता या भक्तीचं सुद्धा म्हणजे भक्ती म्हणजे काय हे आपल्याला आता कळलं. मग त्याचे काही प्रकार आहेत का? तर शास्त्रामध्ये कपिलाचार्यांनी भक्तीचे 81 प्रकार सांगितले. नारद मुनींनी भक्तीचे 11 प्रकार सांगितले आणि भागवतामध्ये प्रल्हादाने भक्तीचे 9 प्रकार सांगितले. याला आपण नवविधा भक्ती असं म्हणतो. आता या प्रल्हादाची गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती आहे की दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपू याचा हा प्रल्हाद मुलगा होता. आता हा हिरण्यकश्यपू दैत्यांचा राजा होता, त्यामुळे अर्थातच देवांबद्दल मनात प्रचंड संताप, प्रचंड मत्सर असूया त्याच्या मनात होती. वैरभाव होता देवांविषयी. कारण या हिरण्यकश्यपूचा दावा असा होता की सगळ्यात सामर्थ्यवान मी आहे, सगळ्या देवांपेक्षा सुद्धा बलवान मी आहे, म्हणून सगळ्यांनी माझा आदर सत्कार करावा, माझी पूजा करावी. आणि व्हायचं काय की सगळेजण देवाची स्तुती करायचे, देवाची प्रार्थना करायचे आणि त्याच्यामुळे याचं महत्व देवांपेक्षा कमी होतं हिरण्यकश्यपूचं. आणि त्याच्यामुळे देव म्हणजे जसं काही याचं अगदी वैरी, एक नंबरचा शत्रू अशी त्याची धारणा होती. मग त्यांनी काय केलं की देवांशी आता युद्धच करायचं आणि देवांना जिंकून घ्यायचं, म्हणजे मग आपण सगळ्यात सामर्थ्यवान आहोत हे सिद्ध होईल आणि मग सगळे आपल्याला मान द्यायला लागतील. म्हणून त्यांनी काय केलं की त्याच्या राज्यामध्ये पाठशाळांची स्थापना केली. या पाठशाळांमध्ये त्याची आज्ञा होती की असं शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं की जेणेकरून त्यांच्या मनात देवांबद्दलचा हा द्वेष मत्सर सतत धगधगत राहील. देवांबद्दल म्हणजे देवांना ते शत्रू मानायला लागतील. आणि मग असंच त्याचा मुलगा प्रल्हाद याला सुद्धा त्यांनी त्या पाठशाळेत पाठवून दिलं आणि तिथल्या शिक्षकांना सांगितलं की याला अगदी असं शिक्षण तुम्ही द्या की देवांबद्दल याच्या मनात अगदी वैरभाव उत्पन्न झालाच पाहिजे. आणि या प्रल्हादाचा अगदी उलट होतो. दैत्य कुळात जन्म होऊन सुद्धा त्याचा सगळा ओढा देवाकडे होता, भगवंतांविषयीची प्रचंड ओढ होती त्याच्या मनात. आणि म्हणून मुद्दाम हिरण्यकश्यपूने त्याला या पाठशाळेत पाठवलं होतं. त्या पाठशाळेतले शिक्षक गुरुजन त्याला तसं शिक्षण देत होते, सगळ्यांनाच तसं शिक्षण देत होते देवांविरुद्ध वागण्याचं. पण आपल्या इथे जसं होतं की शाळेमध्ये शिक्षक काहीतरी शिकवत असतात, विद्यार्थ्यांचं काही लक्ष नसतं तिकडे. एखाद दुसरा विद्यार्थी लक्ष देतो, गुरुजींचं नीट ऐकतो, अभ्यास करतो, पण बाकी 99% विद्यार्थी ऐकतात आणि सोडून देतात. सर काय सांगतात त्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही, ते त्यांच्या विचारातच असतात. तसंच या प्रल्हादाचं तिथे व्हायचं. त्या पाठशाळेत शिक्षक शिकवत आहेत देवांच्या विरुद्ध सगळं, देवांचा मत्सर कसा करायचा, देवांचा द्वेष कसा करायचा, देव कसे वाईट आहेत, आपले शत्रू कसे आहेत, आणि याचं काही त्याच्याकडे लक्ष नसायचं. त्याच्या मनात आपल्या देवांबद्दलच प्रेम असायचं आणि त्या शिक्षकांच्याही लक्षात यायला लागलं. पण करणार काय ना, हा राजाचा मुलगा, याला ओरडणार तरी कसं, शिक्षा तरी कशी करणार, ते आपले दुर्लक्ष करायचं, जाऊ दे. मग होता होता काही वर्ष गेली आणि मग हिरण्यकश्यपूच्या मनात आलं की आता या प्रल्हादाला आपण बोलवून घेऊया आपल्याकडे, काय शिकलाय, किती प्रगती केली आहे बघूया आपण. आणि म्हणून तो तसा आदेश पाठवतो पाठशाळेत की दोघा शिक्षकांनी या प्रल्हादाला घेऊन माझ्या दरबारात हजर व्हावं. ते 2 शिक्षक निघतात त्याला घेऊन, प्रवास करायला लागायचा पूर्वी यायचं म्हणजे. आणि त्या प्रवासाच्या दरम्यान ते सारखे प्रल्हादाला सांगत असतात की आम्ही तुला काय असं शिकवलं, देवांबद्दलचा द्वेष मत्सर करायला शिकवलं, असंच तू वडिलांना सांग बरं का, तुझ्या मनाचं काही सांगू नको, नंतर ते आम्हाला हकलून देतील पाठशाळेत. प्रल्हाद त्यांना म्हणतो काही काळजी करू नका, मी बरोबर सांगतो वडिलांना. मग येतात दरबारात ते 3 जण.
या प्रल्हादाला पाहून अगदी त्याच्या वडिलांना हिरण्यकश्यपूला आनंद होतो. अगदी ते त्याला जवळ घेतात, विचारतात, बेटा रोज पाठशाळेत जातोस का? हो बाबा जातो, रोज जातो. शिक्षक शिकवतात का? हो शिकवतात. तुला काय शिकायला आवडतं? आता या प्रश्नात सगळी मेख आहे. ते त्याला असं नाही विचारत की गुरुजी तुला काय शिकवतात. हिरण्यकश्यपू काय विचारतो? तुला काय शिकायला आवडतं? आणि मग तेव्हा ही संधी साधून भक्त प्रल्हाद त्यांना काय उत्तर देतो? मला काय आवडतं शिकायला? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे मला आवडतं. अशा प्रकारे देवाची भक्ती करायला मला फार आवडते. हे उत्तर ऐकून म्हणजे हिरण्यकश्यपूचा अगदी संताप होतो. तो त्या गुरुजनांना तर त्याच्या गुरूंना हकलूनच देतो दरबारातनं. आणि प्रल्हादाला म्हणतो आता काही कुठं तुला शिकायला जायची गरज नाही, तू माझ्या डोळ्यासमोर राहा, काय शिकवायचं ते आता मी तुला शिकवतो. पण आपल्याला तर पुढची गोष्ट माहितीये की त्याच्या मनातनं काही हा भक्तिभाव कमी होत नाही. आणि मग जेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात देव कुठे आहे, तो म्हणतो सगळीकडे. ते एका खांबाला राख मारतात की इथे आहे का देव? तो म्हणतो आहे, इथेही देव आहे. आणि नरसिंहाचं रूप घेऊन भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. तर हे जे त्यांनी सांगितले भक्तीचे प्रकार, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, याला नवविधा भक्ती असं म्हटलंय. भक्तीचे हे 9 प्रकार सांगितलेले आहेत. आज आपण त्याची ओळख करून घेणार आहोत आणि काही प्रकारांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तर एक एक प्रकारांची आपण आधी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय ते पाहूया. तर पहिले त्यांनी सांगितलंय श्रवण भक्ती म्हणजे काय, श्रवण भक्ती कशी करायची. तर श्रवण भक्ती करायची म्हणजे देवाच्या संबंधाने काहीतरी ऐकायचं. हे ऐकायचं कसं, तर मनापासून ऐकायचं. म्हणजे देवांच्या कथा असोत, लीला असो, देवाबद्दलचं भजन असो, कीर्तन असो, हे सगळं मनापासून ऐकणं म्हणजे श्रवण भक्ती आहे. आता श्रवण याचा अर्थ ऐकणे इतका साधा, पण श्रवण आणि ऐकणं याच्यामध्ये खूप फरक आहे. ऐकणं म्हणजे काय, नुसतं आपल्या कानावर काहीतरी पडत असतं, ते आपल्या कानापर्यंत जातं, पण मनापर्यंत आणि मेंदूपर्यंत पोचत नाही. दिवसभरात अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत असतात, पण आपल्या नाही त्या सगळ्या काही लक्षात, म्हणजे आपण लक्षात ठेवत नाही, ऐकतो आणि सोडून देतो. पण श्रवण भक्तीमध्ये काय आहे, काय अभिप्रेत आहे, तर मनापासून ऐकायचं, एकाग्रतेने लक्षपूर्वक ऐकायचं, मनामध्ये त्या विषयावर चिंतन करायचं आणि त्याप्रमाणे अनुसरण करायचं. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे श्रवण भक्तीमध्ये येतात. नंतर आपण सविस्तर जाणून घेऊ याच्याबद्दल. दुसरी भक्ती सांगितली आहे कीर्तन भक्ती. म्हणजे कीर्तन भक्तीची व्याख्या म्हणजे भगवंतांच्या कीर्तीचं गायन करायचं, याला कीर्तन भक्ती असं म्हटलंय. श्रवण भक्ती ही कीर्तन भक्तीवर आधारित आहे. म्हणजे कुणीतरी काहीतरी सांगितल्याशिवाय आपण ऐकणार नाही ना, किंवा श्रवण करायला कुणी म्हणजे ऐकायला कुणी असल्याशिवाय ते कीर्तन म्हणजे कीर्तनालाही काही अर्थ राहत नाही. तर या 2 जी प्रकारच्या भक्ती आहेत त्या एकमेकीवर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर येते स्मरण भक्ती. आता सगळ्यांनाच काही रोज देवळात जायला वेळ मिळत नाही, मग कीर्तन 1-1 तास ऐकायलाही वेळ मिळत नाही, म्हणजे कीर्तन भक्तीही करता येत नाही, श्रवण भक्तीही करता येत नाही. मग त्यांनी काय करायचं, तर आपली रोजची कामं करताना, अगदी जेवताना, झोपताना, जसं जमेल तसं भगवंताचं मनातल्या मनात का होईना स्मरण करायचं, त्याच्या नामाचा जप करायचा, याला स्मरण भक्ती असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर चौथी येते पादसेवन भक्ती. म्हणजे आता ज्याचं आपण स्मरण करतो, ज्या देवावर आपली एवढी श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याची सेवा करायची, देवाची सेवा करायची, त्याची पाद्य पूजा करायची, याला पादसेवन भक्ती असं म्हटलंय. त्याच्यानंतर येते अर्चन भक्ती. अर्चन भक्तीमध्ये काया वाचा मनाने देवाची पूजा करायची. म्हणजे या शरीराचा उपयोग देवाची सेवा करण्यासाठी करायचा, देवाबद्दलची
तोंडाने देवाबद्दलची चर्चा करायची, हाताने देवांना वंदन करायचं, पायाचा उपयोग तीर्थक्षेत्र जाण्यासाठी करायचा, तीर्थयात्रा करायची, असं प्रत्येक इंद्रियाचा उपयोग देवाच्या संबंधाने करायचा. याला म्हटलंय अर्चन भक्ती. त्याच्यानंतर वंदन भक्ती येते. म्हणजे देवाला तर नमस्कार करायचाच, आदरपूर्वक नमस्कार करायचा, पण जे देवाचे भक्त आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आदर व्यक्त करायचा, त्यांना सुद्धा नमस्कार करायचा, त्यांची सुद्धा सेवा करायची. आपल्याकडे बघा, वारकरी जेव्हा वारी करून येतात तेव्हा गावागावात ही पद्धत आहे की ते वारकऱ्यांच्या सगळेजण पाया पडतात, की आपल्याला वारीला जायला जमलं नाही, पण हा माणूस वारी करून आलाय, प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन घेऊन आलाय, तर याचे आपण पाय धरले किंवा याला आपण नमस्कार केला तर तो नमस्कार त्या भगवंतांपर्यंत, त्या विठ्ठलापर्यंत पोचतो, अशी मनाची धारणा असते लोकांची. तर असं की देवाचा जो सेवक आहे, देवाचा जो भक्त आहे, त्याची पूजा केली जाते, याला वंदन भक्ती असं म्हणतात. त्याच्यानंतर येते 7वी दास्य भक्ती. म्हणजे स्वतःला देवाचा दास समजायचं. देव म्हणजे माझा स्वामी आहे आणि मी देवाचा सेवक आहे, अशी भावना मनात ठेवायची. देवाचा संपूर्ण अधिकार आहे माझ्यावर, अशी भावना मनात ठेवायची. देवाची सेवा करायची, त्याच्या आज्ञेप्रमाणे सगळी कर्म मी करणार, अशी मनात प्रतिज्ञा करायची. किंबहुना मी जे जे काही कर्म करतोय ते त्या देवाच्या प्रसन्नतेसाठी करतोय, अशी भावना मनात ठेवायची. आणि याबद्दल देवाकडून कोणतीही अपेक्षा मनात ठेवायची नाही. याला हे कठीण आहे सगळं, तर याला दास्य भक्ती म्हणतात. आपल्याला माहिती की हनुमानाची दास्य भक्ती सर्वश्रेष्ठ समजली जाते. त्याच्यानंतर येते सख्य भक्ती. सख्य भक्तीमध्ये देवाशी मित्रत्वाचं नातं असतं भक्ताचं. जसं अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं होतं. म्हणजे दास्य भक्तीमध्ये काय असतं की देवाचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, पण सख्य भक्तीमध्ये अशी भावना असते की जेवढं देवाचा माझ्यावर अधिकार आहे तेवढाच माझा सुद्धा देवावर अधिकार आहे. म्हणजे आपण सुद्धा देवाकडे हट्ट करू शकतो, आपल्या मनातले सगळे प्रश्न शंका देवाला विचारू शकतो आणि मग देवाकडून त्याचं निरसन होईल असा आपल्याला विश्वास वाटतो. जसं अर्जुनाने ज्या ज्या त्याला शंका आल्या त्या सगळ्या अगदी मोकळेपणाने भगवान श्रीकृष्णांना विचारलेल्या आहेत. भगवद्गीता आपण सगळ्यांनी वाचलेली आहे. तर याला जे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात जे एक मित्रत्वाचं नातं होतं, भक्ती होतीच त्याच्यामध्ये, तर याला सख्य भक्ती असं म्हणतात. आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ समजली गेलेली भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. याच्यामध्ये संपूर्ण समर्पण, म्हणजे भक्त आणि देव हे एकरूपच होऊन जातात. भक्त हाच शेवटी देव होऊन जातो. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण माहितीये की ते भक्त होते विठ्ठलाचे, पण इतकी त्यांची भक्ती श्रेष्ठ होती की आपण ज्ञानदेवांना देव मानतो. म्हणजे असं भक्त आणि देव जणू काही एकरूप होऊन जातात, याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. तर हे असे हे 9 भक्तीचे प्रकार आपण अगदी थोडक्यात पाहिले. आता याच्यापैकी आपण श्रवण भक्ती सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रवण भक्ती म्हणजे काय? मनाच्या एकाग्रतेने एखादी गोष्ट ऐकायची, म्हणजे देवांबद्दल, देवांच्या संबंधाने, त्यांच्या कथा असो, त्यांचं चरित्र कोणी सांगत असो, किंवा कुठे भजन कीर्तन चालू आहे बुवा, तर ते एकाग्रतेने ऐकायचं, त्याच्यामध्ये रंगून जायचं, सगळं अगदी तन मन त्याच्यामध्ये ओतून ते ऐकायचं आणि त्याच्यावर विचार करून त्याप्रमाणे आपला व्यवहार ठेवायचा, आपली वागणूक ठेवायची, याला श्रवण भक्ती असं म्हणतात. आपल्याला माहिती की ज्याच्यावर आपलं म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीवर सुद्धा खूप प्रेम असेल तर त्याच्याबद्दलचं कौतुक, त्याच्याबद्दल कुणी चांगलं बोलत असेल, त्याच्या कुणी आठवणी सांगत असेल तर आपण अगदी रंगून जातो त्या ऐकण्यात. म्हणजे अगदी प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याचाही तेवढा अभिमान असतो, नवऱ्याचं इतकं कौतुक असतं की त्याच्याबद्दल जर कुणी काही चांगलं बोलायला लागलं की आवडतं त्या स्त्रीला. किंवा अगदी आपल्या मुलांबद्दल कुणी चांगलं बोलतंय बुवा, आईला ऐकायला खूप आवडतं ते कौतुक. तर तशीच आपल्या देवावर जेव्हा अशी
श्रद्धा असते, देवाबद्दलचं खूप प्रेम आपल्या मनात असतं, तर त्याची स्तुतीपर जे काही असेल ते आपल्याला ऐकायला आवडतं. त्याच्या जीवनात काय काय घटना घडल्या आहेत ते ऐकायला आपल्याला आवडतं, कारण त्याच्यापासून आपण काहीतरी बोध घेत असतो. याला सगळ्याला श्रवण भक्ती असं म्हणतात. म्हणजे कसं की समजा एखाद्या घरात आजी आजोबा आहेत, नातवंड आहेत, तर आजी आजोबांना नातवंडांबद्दल तर खूप प्रेम असतं, आणि अर्थात नातवंडांना सुद्धा आजी आजोबांची खूप ओढ असते. या दोघांचं एक वेगळंच नातं असतं. मग समजा असं एका घरात ते एकत्र राहतायत आणि नातवंड आता मोठी व्हायला लागली आहेत, मग होतं काय, त्यांना एक दिवशी कळतं की आता आपल्या आजी आजोबांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस जवळ आलाय बुवा. मग ते नातवंड आपापसात ठरवतात की आपण काहीतरी छान प्लॅनिंग करूया एखादं, आणि मग ते अगदी त्यांच्या नकळत, आजी आजोबांच्या नकळत एक समारंभ काहीतरी करायचा ठरवतात. गुपचूप सगळ्या त्या आजी आजोबांच्या मित्रमैत्रिणींना फोन करतात, बोलवतात, जवळच्या नातेवाईकांना बोलवतात आणि एक समारंभ करतात. म्हणजे आजी आजोबांना सरप्राईज गिफ्ट असतं हे, तसं पाहिलं तर त्यांनाही खूप आनंद होतो, त्यांचे जुने सगळे त्यांचे मित्र भाऊबंद भेटतात. मग त्याच्यामध्ये अनेक आठवणी निघतात त्या आजी आजोबांच्या. त्यांचे मित्र मैत्रिणी येतात, त्या शाळेत हा असा होता, शाळेत ही अशी होती, काहीतरी किस्से सांगतात लहानपणचे, आणि मग ती नातवंड अगदी रंगून जातात ते ऐकण्यात. त्यांना ते आवडतं, कारण आजी आजोबांचं प्रेम मनात असतं, त्यांच्याबद्दल आणखीन काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना असते. आणि मग ते अगदी त्या म्हणतात की अहो आजोबा परत परत सांगो, आमचे आजी आजोबा कसे होते. हे जे आवडीने ऐकणं आहे, परत परत ऐकावंसं वाटणं आहे, हे जेव्हा देवाच्या बाबतीत होतं. आपल्याला बघा, साधारणपणे श्रीकृष्णाच्या लहानपणच्या गोष्टी, रामाच्या कथा, गणपतीच्या बाबतीतलं एखादी गोष्ट असं ऐकायला मुलांना खूप आवडतं खरं म्हणजे. तर हे सगळं या श्रवण भक्तीत येतं. पण मग हे जे आहे करणं, आजी आजोबांचं हे एक प्रकारचं कौतुकच ती नातवंड करतायत. अशी जेव्हा आपण देवाची भक्ती करतो, परत परत त्याच्या कथा ऐकतो, भजन ऐकतो, ही एक प्रकारची श्रवण भक्तीच आपण करत असतो. पण आता ही भक्ती करायची, तर भक्ती म्हणजे एक प्रेमाचं स्वरूप आहे. त्याला नारद मुनी प्रेम रक्षणा भक्ती असं म्हणतात, की भगवंतांवरच्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे भक्ती, असं त्यांनी व्याख्या केलेली आहे. किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणिक नगे माझ्या मना होगा पंडित शहाण. म्हणजे भक्ती हे जर प्रेमाचं स्वरूप आहे, तर ते प्रेमानेच केलं पाहिजे. नुसतं कर्मकांड करून काही ही भक्ती होत नाही. जसं आपण आता या समारंभाचं उदाहरण पाहिलं, काही वेळा काय होतं, असं समारंभ तर करतात नातवंड, पण येणारे पाहुणे जर काही फार उच्च पदस्थ अधिकारी असतील, किंवा मग त्यांच्यापासून पुढे आपल्याला काहीतरी लाभ होईल असं जर त्या नातवंडांच्या लक्षात आलं, तर मग ते काय होतं, आजी आजोबांकडे दुर्लक्ष होतं. ते बिचारे एका कोपऱ्यातच बसून राहतात, आणि येणारे जे पाहुणे आहेत त्यांचाच मान सन्मान आदर सत्कार याच्यात ही सगळी मंडळी गुंतून जातात. तसं देवाच्या बाबतीत होऊ नये, कर्मकांड होऊ नये. म्हणजे समजा एखादा माणूस आहे, अगदी अभिमानाने सांगतो, गेली 25 वर्ष मी रोज कीर्तनाला जातो, अगदी याच देवळात आणि याच जागेवर बसतो, याच खांबाला टेकून बसतो, अगदी माझ्या जागेवर मी कोणालाही बसू देत नाही, कोणी बसलं तर उठवतो बरं का त्याला, कारण माझी जागा येते, रोज मी जातो नित्य नेमाने. मग त्याला समजा आपण विचारलं की हो रोज एवढे 25 वर्ष रोज तुम्ही जाताय, काय कालच्या कीर्तनात बुवांनी काय सांगितलं, काय कळलं नाही बुवा काय सांगितलं, तेवढं लक्ष नसतं माझं ऐकताना. काय होतं, त्या खांबाला टेकून बसतो, झोप लागून जाते मला ऐकता ऐकता. म्हणजे अभिमान कसलं तर मी रोज तिथे जाऊन बसतो, पण ऐकतो का, ऐकतो, पण श्रवण करतो का, काही नाही. तर अशी श्रवण भक्ती करू नये की म्हणजे मी तिथे जातो याचा अभिमान बाळगायचं काही कारण नाही. आपण काय ऐकतो त्यापासून काय बोध आपण घेतो का, याला म्हणजे अशा श्रवण भक्तीला जास्त महत्व आहे. भक्तीमध्ये जर श्रद्धाच नसेल तर त्याचं फळ सुद्धा काही मिळणार नाही. हरिपाठामध्ये ज्ञानदेव म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये.
त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास नसेल तर तुम्हाला कधीही त्याचं फळ मिळू शकत नाही. आणि श्रद्धा असेल तर मात्र कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. जसं आपले ठरलेले डॉक्टर असतात, अनेक वर्ष आपण त्या डॉक्टरांकडे जात असतो आणि आपला अगदी विश्वास असतो की यांच्याकडे गेलं की आपला आजार बरा होणार. आणि मग आपण इतरांनाही सांगतो की हे डॉक्टर खूप चांगले आहेत, मी अनेक वर्ष यांच्याकडे जातोय आणि यांनी औषध दिलं की हमखास बरं वाटतं. म्हणजे इतका त्या डॉक्टरांवर विश्वास असतो की एखाद वेळेस ताप आला आणि त्या डॉक्टरांनी अगदी रंगीत पाणी जरी बाटलीत भरून दिलं आपल्याला तरी आपल्याला बरं वाटतं. म्हणजे हा आजारावरचा उपाय ते औषध नसतंच खरं म्हणजे. कित्येक वेळा डॉक्टरांवर जो आपला विश्वास असतो ना त्याच्यामुळे आपला निम्मा आजार बरा झालेला असतो. तर असं देवावर सुद्धा अशी भक्ती करायची की त्या भक्तीमध्ये पूर्ण विश्वास असला पाहिजे, पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. तर ही झाली श्रवण भक्ती. आता श्रवण भक्ती बरोबरच त्याच्या जोडीला येते कीर्तन भक्ती. आता ही जी श्रवण भक्ती आहे ती आदर्श कुणाची मानली जाते तर परीक्षिती राजाची मानली जाते. कारण हा जो परीक्षिती राजा होता त्याला जेव्हा कळलं की 7 दिवसांनी आपला मृत्यू होणार आहे, मग त्यांनी काय केलं, आपल्या मुलांना सगळं आपलं राज्य सोपवलं, सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि तो तीर्थक्षेत्री निघून गेला. तिकडे गेल्यानंतर आता आपल्याला सुख मृत्यू येणारच आहे तर तो सुखाचा यावा, फार वेदना काही वगैरे येऊ नये म्हणून त्यांनी शुकमुनींना विनवणी केली आणि या शुकमुनींकडून त्यांनी भागवत ग्रंथाचं श्रवण केलं. अगदी श्रद्धेने आनंदाने 7 दिवस त्यांनी श्रवण केलं आणि हा आठवडाभर हे भागवतातल्या कथा ऐकून त्याला चांगला मृत्यू आला आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष मिळाला असं सांगितलं जातं. म्हणजे इतकी या श्रवण भक्तीत शक्ती आहे. याच्या जोडीला ही जी कीर्तन भक्ती आली मग ती कुणाची श्रेष्ठ मानली आहे तर सर्वप्रथम या शुकमुनींची, कारण त्यांनी या भागवतातल्या कथा सांगितलेल्या आहेत सगळ्या. त्याच्यानंतर नारद मुनी यांची कीर्तन भक्ती श्रेष्ठ मानली गेली. आता हे जे भागवत ग्रंथ निर्माण झाला तो कसा निर्माण झाला, आपल्याला माहिती आहे की व्यासमुनींनी या भागवत ग्रंथाची निर्मिती केली, पण त्याला कारण काय घडलं तर आपल्याला माहिती आहे की व्यासमुनींनी महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला, पण तरी झालं का त्यांच्या मनाचं काही समाधान झालं नाही. त्यांना असं सतत अस्वस्थ वाटत राहिलं की काहीतरी अजून आपलं काम राहिलंय, आपलं काहीतरी करायचं राहून गेलंय, काय ते समजत नव्हतं. मग असंच एकदा नारद मुनी प्रवास करत करत, नारद मुनी सतत असं हिंडतच असतात पृथ्वीवर, तर ते असंच हिंडता हिंडता या व्यासांच्या आश्रमामध्ये आले. आता व्यास हे नाव सुद्धा कसं पडलंय तर वेदांमध्ये इतकं प्रचंड ज्ञान भरलेलं आहे, त्याचे 4 भागात त्यांनी विभागणी केली. याच्यावरून म्हणजे वेदांचं ज्ञान 4 भागात त्यांनी व्यस्त केलं म्हणून त्यांचं नाव व्यास असं पडलेलं आहे. तर हे नारद मुनी व्यासांच्या आश्रमात आले. आता प्रत्यक्ष नारद मुनी आले म्हणतात व्यासांना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचं योग्य ते आतिथ्य केलं, आदर सत्कार केला, बसायला आसन दिलं, त्यांचे चरण धुतले, सगळे पाद्य पूजा वगैरे केली. पण हे सगळं करत असताना नारद मुनींना जाणवलं की यांच्या चेहऱ्यावर म्हणावं तसं आनंदी भाव दिसत नाहीये किंवा पूर्ण असा समाधानी चेहरा यांचा दिसत नाही. मग त्यांना विचारलं की तुम्ही एवढे अस्वस्थ का बरं आहात, काय आहे तुमच्या मनात, काय चालू आहेत विचार. मग तेव्हा व्यासमुनी म्हणतात आता तुमच्यापासून काय लपवू मी एवढी महाभारताची निर्मिती केली तरी अजून माझ्या मनाला काही शांतता नाहीये, मनाचं समाधान काही होत नाहीये, काय करू म्हणजे मला हे मनाचं समाधान होईल. तेव्हा नारद मुनी त्यांना म्हणतात की तुम्ही महाभारत ग्रंथाची निर्मिती केली, त्यातनं संपूर्ण जगाला तुम्ही कर्माचं अनुष्ठान सांगितलं, हे खूप थोर कार्य तुम्ही पार पाडलं, पण तरी सुद्धा गुणांचं संकीर्तन होईल अशी रचना काही अजून तुमच्या हातून झाली नाही. कुणाच्या गुणांचं संकीर्तन तर भगवंतांच्या गुणांचं संकीर्तन. म्हणजे काय करायचं की सामान्य माणूस सुद्धा भगवंतांचं स्मरण करू शकेल, त्यांचं गुणगान म्हणजे त्यांच्या गुणांचं गायन करू शकेल
अशी काहीतरी तुम्ही रचना करा, म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. आणि मग अशा नारद मुनींच्या उपदेशानुसार व्यासांनी या भागवत ग्रंथाची निर्मिती केली. आणि याच्यातल्या कथा आपण आज सुद्धा ऐकतो. अनेक कीर्तनकार या भागवतातल्याच कथा सांगत असतात कीर्तनामध्ये. आता ही जी कीर्तन भक्ती आहे ती म्हणजे 10 कलांचा संगम मानला गेलेला आहे. काय काय असतं या कीर्तन भक्तीमध्ये? तर अध्यात्म असतं, परमार्थाची शिकवण दिली जाते, भगवंतांचे चरित्र सांगितलं जातं, त्यातल्या अनेक कथा सांगितल्या जातात, देवांच्या अनेक लीलांचं वर्णन केलं जातं. आणि हे सगळं करताना त्याच्यामध्ये संगीत सुद्धा असतं, म्हणजे गायन सुद्धा असतं, स्वरतालासह. आपण कीर्तनाला जातो तिथे बघा पेटी असते, तबला असतो, आणखीन काही वाद्य असतात, आणि तो कीर्तनकार सुद्धा अगदी रंगून जाऊन कीर्तन करत असतात. कारण थोडंसं नुसतं प्रवचन केलं की लोकांना कंटाळ येतो, थोडंसं त्याच्याबरोबर गाणी बिणी म्हटले की बरं वाटतं लोकांना सुद्धा, थोडंसं निरूपण असतं. आणि या सगळ्यामधनं, या कीर्तनातनं देवाचं महात्म्य लोकांच्या मनावर ठसवलं जातं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, कथा, चिंतन, निरूपण आणि संगीत, या चारही गोष्टी मिळून कीर्तन तयार होतं. म्हणजे याला कीर्तन असं म्हणतात. आता ही कीर्तन भक्ती का श्रेष्ठ मानली गेली? तर एखादी गोष्ट आपण 10 वेळा 100 वेळा वाचली तरी एखाद वेळेला लक्षात राहत नाही, पण एकदा जर नीट ऐकली की आपल्या लक्षात चांगलं राहतं. शाळेत सुद्धा शिक्षक अशा गोष्टी वगैरे सांगून मुलांना धडे जेव्हा शिकवतात तेव्हा मुलांना चटकन ते धडे लक्षात राहतात, त्या धड्याचं सार त्यांच्या लक्षात येतं. कीर्तनात ही शक्ती आहे. किंवा बाकीचे जे भक्तीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये या भक्ती करणाऱ्या एकट्याचाच उद्धार होतो, कारण तो एकटाही भक्ती करत असतो, नामस्मरण एकटाच करतो, किंवा देवाची सेवा पूजा एकटा करतो, त्याचा उद्धार होतो. पण कीर्तनामध्ये काय असतं, आपल्याबरोबर अनेकांचा आपण उद्धार करून घेऊ शकतो. कारण कीर्तन म्हणजे लोकांचा समुदाय एकत्र करून लोकांना आपण त्यांना काहीतरी सांगत असतो. त्याच्यामुळे ही कीर्तन भक्ती श्रेष्ठ समजली गेली. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम सदा बोलावे घ्यावे जनांशी सांगावे. यातलं जनांशी सांगावे म्हणजे कीर्तन भक्ती येते. आता कीर्तन का करायचं किंवा का ऐकायला आपण जायचं? तर हे कीर्तनकार ज्या पौराणिक कथा सांगतात, अनेक गाण्यातनं सांगतात, लीलांमधनं सांगतात, त्याच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडून येऊ शकतं. म्हणजे या पौराणिक कथा आणि संस्कृती यांचा सुद्धा एक संबंध आपल्याला जोडता येतो. आता ही कीर्तन भक्ती फक्त कीर्तनकारच करू शकतात का? आपण नाही का करू शकत? तर आपण पण करू शकतो. आपण अगदी रोजच्या रोज कीर्तन करू शकतो. म्हणजे कसं की आता जी साधारण 60 वर्ष वय पार केलेली आपली पिढी आहे, तर आपल्याला आठवत असेल की आपल्या लहानपणी सिनेमे वगैरे पाहणं सगळ्यांना काही परवडायचं नाही थिएटरमध्ये जाऊन. मग आपण काय करायचं, आपला ग्रुप असायचा मित्रमैत्रिणींचा, एखादं कोणीतरी पिक्चर बघून यायचं आणि मग त्याची स्टोरी तो मित्रमैत्रिणी आपल्या ग्रुपमध्ये सांगायचं बघा. आणि ते सांगताना सांगणारा पण इतका रंगून जायचा, अगदी त्या पिक्चरच्या म्युझिक सकट ती सिनेमाची गोष्ट तो सांगायचा आणि आपण पण सगळ्या अगदी ते पाहण्यात रंगून जायचं. म्हणजे त्या जणू काही संपूर्ण पिक्चर आपण बघतोय, इतकं आपण ती स्टोरी ऐकण्यात रंगून जायचं. मग कीर्तनकार काय करतात, देवांची स्टोरी सांगत असतात आपल्याला, देवांच्याच चरित्रातल्या कथा गोष्टी लीला सांगत असतात आणि म्युझिक सकट सांगतात, म्हणजे गाणं त्याच्या गायनाचा वापर करून सांगतात. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्या मनावर ठसतात आणि त्याच्यातून संस्कार होतात. किंवा आपण अगदी घरी सुद्धा अनेक सणवार उत्सव आपण साजरे करत असतो. उदाहरणार्थ गणपती उत्सव जर घेतला तर तो जसा संपूर्ण शहरात साजरा होतो, आपल्या घरात पण आपण गणपतीची प्रतिष्ठापना करतो, रोज नैवेद्य करतो, आरती करतो. पण मग आपण पण म्हणजे घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी जर मुलांना एखादी गणपतीची गोष्ट रोज सांगितली, 10 दिवस गणपती आहेत बुवा घरात, रोज एक गोष्ट सांगा, ही पण कीर्तन भक्तीच झाली. ती मुलं गोष्ट अगदी आवडीने ऐकतील, त्यांच्यावर सुद्धा आपोआप संस्कार केले जातील. म्हणजे अगदीच आपण छोटंसं उदाहरण घेऊया
की गणपतीची गोष्ट आहे बुवा की एकदा अनेक देव एकत्र जमले आणि त्यांच्यात काहीतरी भांडण झालं. म्हणजे देव सुद्धा आपापसात भांडतात, त्यांच्यात सुद्धा मी कसा श्रेष्ठ सगळ्यांपेक्षा अशी भावना असते. आणि त्यांचं तसं भांडण झालं की अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा. सगळे प्रत्येक देव म्हणायला लागला मी श्रेष्ठ आहे, माझी पहिली पूजा केली गेली पाहिजे. मग ते भांडण काही मिटत नाही, ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव म्हणतो असं करा, तुम्ही सगळ्यांनी एक पृथ्वी प्रदक्षिणा करून या, जो पहिला येईल त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. सगळे देव धावत सुटतात अगदी की आता पृथ्वीची प्रदक्षिणा करायची, आपला पहिला नंबर यायला पाहिजे. त्या देवांमध्ये गणपती पण असतात, पण गणपती म्हणजे बुद्धीचे देव आता अतिशय हुशार ना. ते काय करतात, त्यांचे माता पिता म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती मातेला उभं करतात, त्यांच्या भोवती पटकन एक प्रदक्षिणा घालतात, ब्रह्मदेवाकडे जातात, झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा. मी माझ्या आई वडिलांना एक प्रदक्षिणा घातली आणि माझं सगळं विश्व म्हणजे माझे आई वडील. संपूर्ण जग लहान मुलांचं आई वडिलांमध्येच सामावलेलं असतं. आणि ब्रह्मदेवांना त्याच्या हुशारीचं फार कौतुक वाटतं आणि त्या गणपतीशी असंच बोलत असतात. बाकीचे देव आपल्या धापा टाकत टाकत येतात कशी तरी पृथ्वी प्रदक्षिणा करून, पाहतात तर गणपती आधीच तिथे हजर. ते म्हणतात असं कसं झालं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की गणपतीचा नंबर पहिला आलाय, कारण त्याच्या मनात माता आणि पिता त्यांच्याबद्दल पूज्य भाव आहे, आदर भाव आहे. म्हणजे दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणं, त्याच्या बाबतीत आदर व्यक्त करणं म्हणजे खरी पूजा करणं आहे ना. म्हणून अजून सुद्धा गणपती या देवतेला अग्रपूजेचा मान मिळालेला आहे. आता अशी जर आपण ही गोष्ट आपल्या घरातल्या लहान मुलांना सांगितली तर आपोआप त्यांच्या मनात सुद्धा आई वडिलांबद्दल आदरभाव जागृत होईल. आपले आई वडील कुणीतरी फार महान आहेत, मोठे आहेत, म्हणजे त्यांची सुद्धा आपण पूजा केली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, हे आपोआप संस्कार आपण लहान मुलांवर करू शकतो. म्हणजे कीर्तन भक्ती ही सुद्धा काही अगदी फार कोणी वेगळ्या माणसांनी करायची गोष्ट नाही किंवा त्यांच्यासाठी खूप काही वेगळे गुण असायला लागतात असं काही नाही. आपण साधी सर्वसामान्य माणसं सुद्धा ही कीर्तन भक्ती अगदी करूच शकतो. तर असे एक आपण दोन भक्तीचे प्रकार आज पाहिले. पुढच्या भागामध्ये आपण बाकीचे प्रकार सविस्तरपणे जाणून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी छानपैकी श्रवण भक्ती केलेली आहे, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.